पुण्यातील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक दावे समोर आले आहेत। सिया गोयलने तिचा प्रियकर चेतन सोबत लग्न करण्यासाठी केतनला लोहगडवरून दरीत ढकलून दिल्याचा पोलिसांचा संशय आहे। प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी कोणत्या महिलेने तिच्या होणाऱ्या पतीला किंवा विवाहित महिलेने नवऱ्याला संपवण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही अशा गंभीर घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे या घटनांनी एक मोठा प्रश्न प्रत्येकासमोर उभा केला आहे। आजच्या काळात अरेंज मॅरेज करताना फक्त घर, पैसा, व्यवसाय आणि प्रतिष्ठा पाहून लग्न ठरवणं पुरेसं असतं का? काळ बदलला आहे, नातेसंबंध बदलले आहेत आणि लोकांचं आयुष्य जगण्याची पद्धतही बदलली आहे। म्हणून आज आपण कोणावर आरोप करणार नाही, तर अशा घटना टाळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे समजून घेणार आहोत। नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत। मंडळी, केतन अग्रवाल हत्या प्रकरण समोर आल्यानंतर आजच्या अविवाहित तरुणाईंच्या मनात लग्नाबद्दल भीती निर्माण झाली आहे। उद्या मीही अरेंज मॅरेज केले आणि माझ्या बाबतही असं काही घडलं तर अशी भीती तरुणांना वाटू लागली। त्यामुळे आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अरेंज मॅरेज करण्यापूर्वी मुलगा, मुलगी आणि आई वडिलांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी। सर्वात आधी मुलगा आणि मुलगी दोघांनाही स्पष्ट विचारलं पाहिजे, हे लग्न तुला खरंच मान्य आहे का? हा प्रश्न अनेक घरात अजूनही विचारला जात नाही। आई वडिलांना वाटतं मुलगी काही बोलत नाही म्हणजे तिला लग्न मान्य आहे, किंवा मुलगा हो म्हणाला म्हणजे सगळं ठीक आहे। पण अनेकदा शांत राहणं म्हणजे संमती असतेच असं नाही। कधी भीती असते, कधी घरच्यांचा दबाव असतो, तर कधी समोरच्याचं मन दुखवू नये म्हणून होकार दिला जातो। अशा परिस्थितीत पुढे मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात। दुसरी महत्त्वाची गोष्ट, दोघांना एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलण्यासाठी वेळ दिला पाहिजे। एक दोन भेटीत कुणाचाही स्वभाव समजत नाही। किमान काही आठवडे किंवा काही महिने संवाद व्हायला हवा। फक्त आवडलं का एवढाच प्रश्न नको, तर तुमचं करिअर बद्दल काय मत आहे, भविष्यात कुठे राहायचं आहे, मुलांबद्दल काय विचार आहेत, नोकरी सोडायची का नाही, घरच्यांसोबत राहायचं की वेगळं, पैशाबाबत काय विचार, हे सगळे विषय आधीच बोलले गेले पाहिजे। तिसरी गोष्ट, भूतकाळ लपवू नका। पूर्वी रिलेशनशिप असेल तर लग्न ठरलं असेल किंवा काही गंभीर गोष्ट असेल तर ती प्रामाणिकपणे सांगणं गरजेचं आहे। प्रत्येकाचं आयुष्य असतं, पण खोटं बोलून लग्न करणं भविष्यात मोठी अडचण निर्माण करू शकतं। चौथी गोष्ट, सोशल मीडियावर दिसणारी व्यक्ती आणि प्रत्यक्ष आयुष्यातील व्यक्ती वेगळी असू शकते। आज अनेक लोक सोशल मीडियावर एक चेहरा दाखवतात आणि प्रत्यक्षात पूर्ण वेगळे असतात। म्हणून इंस्टाग्राम किंवा फेसबुक पाहून निर्णय घेऊ नका। प्रत्यक्ष भेटा, मित्रमैत्रिणी, सहकारी, नातेवाईक यांच्याकडून माहिती घ्या। पाचवी गोष्ट, आई वडिलांनीही तपास करायला हवा। पूर्वी चौकशी म्हणजे फक्त घर आहे का, व्यवसाय काय, उत्पन्न किती एवढंच पाहिलं जायचं। पण आता स्वभाव कसा आहे, रागावर नियंत्रण असतं का, दारू किंवा इतर व्यसन आहेत का, कर्ज किती आहे, मानसिक तणाव आहे का, कायद्याचे काही प्रश्न आहेत का, हेही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं झालं आहे। सहावी गोष्ट, लोक काय म्हणतील या भीतीपोटी चुकीच्या ठिकाणी लग्न करू नका। आजही अनेक मुलं मुली फक्त समाज काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील, लग्नपत्रिका वाटली आहेत, हॉल बुक झाला आहे या कारणांमुळे लग्न मोडत नाहीत। पण चुकीच्या व्यक्तीसोबत लग्न करून आयुष्यभर त्रास सहन करण्यापेक्षा वेळेत योग्य निर्णय घेणं केव्हाही चांगलं। सातवी गोष्ट, रेड फ्लॅग्स कधीही दुर्लक्षित करू नका। जर समोरची व्यक्ती सतत खोटं बोलत असेल, प्रचंड रागीट असेल, प्रत्येक गोष्ट लपवत असेल, अतिशय कंट्रोल करत असेल किंवा धमक्या देत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका। प्रेम असो किंवा अरेंज मॅरेज, विश्वास आणि आदर हेच नात्याचं खरं बळ असतं। आठवी गोष्ट, गरज वाटली तर विवाहपूर्व समुपदेशन घ्या। परदेशात ही गोष्ट सामान्य आहे। भारतातही आता अनेक मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक विवाहपूर्व मार्गदर्शन देतात। यामुळे अनेक गैरसमज आधीच दूर होतात। शेवटी प्रत्येक अरेंज मॅरेज वाईट असतंच असं नाही आणि प्रत्येक प्रेम विवाह यशस्वी होतो असंही नाही। नातं कोणतंही असो, त्याचा पाया विश्वास, संवाद, प्रामाणिकपणा आणि परस्पर संमती यावरच उभा असतो। एका प्रकरणावरून संपूर्ण समाजाबद्दल निष्कर्ष काढणं योग्य नाही, पण अशा घटना आपल्याला सावध नक्कीच करतात। म्हणून लग्न हा आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय आहे। तो घाईत नाही तर विचार करून घ्या, कारण योग्य निर्णय आयुष्य घडवू शकतो आणि चुकीचा निर्णय संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो। धन्यवाद।